मलिष्का आणि शिवसेना यात मधल्यामध्ये मी चिरडली जाते, नेहमीसारखी. माझा विचार कोणी करत नाही, पण प्रत्येकाला माझ्यावर राज्य करायचे, सर्वांना माझ्यावर हक्क दाखवून मला आपलं म्हणायचं. दुःख एकाच गोष्टीचे वाटते की मी करोडोंना भरभरून दिलंय, पण माझा सांभाळ करण्याची जबाबदारी घेण्यास मात्र कोणीच पुढे येत नाही. कारण मला सर्वांनीच केवळ आश्रयस्थान मानलं. ते माझं घर आहे असं मानणारं फारसं कोणीच नाही. मी वयाने आणि आकाराने जरी वाढले असली तरी मी माझं व्यक्तिमत्व व विशिष्ट संस्कृती गमावलेली नाही. तुम्ही सामान्य मुंबईकर, पण कसले हुशार झालात. स्वतःनेच निवडून दिलेल्या पक्षाला तुम्ही स्वतःच शिव्या घालताय. तुमची पण ह्यात काय चूक म्हणा. तुम्हाला सुद्धा माझ्यासारखी तेच ऐकायची आणि करायची सवय लागली. माझ्यावरून नेहमी राजकारण होत असतं, तरी मी नेहमी शांत का, हाच विचार करताय ना तुम्ही. मला सुद्धा कंटाळा आलाय हो. आता किती टोमणे ऐकायचे, किती राजकारण सहन करायचं, पण सवय सुद्धा झाली आहे या गोष्टींची. माझ्यावरती ऑलरेडी इतके डाग आहेत, मग हे खड्डे काय चीज. मलिष्काताई खूप चांगल्या आहेत आणि त्या नेहमी खरं देखील बोलतात. यावेळेस देखील बोलले असतील, पण माझं त्यांना एवढंच सांगणं आहे की तुम्हाला मुंबई बाहेर किंवा किंबहुना देशाबाहेरील लोक सुद्धा ओळखत असतील. या इतक्या लोकांसमोर माझी लाज नका काढू. हवं तर तुम्हाला होत असलेल्या त्रासाची तुम्ही मुंबईकरांच्या वतीने रीतसर कंप्लेंट करा, पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सोशल मीडियावर माझी इतकी सुद्धा लाज नका काढू की लोक माझ्या जवळ येताना सुद्धा विचार करतील. आज मुंबईत खड्डे आहेत, हे सत्य मलाही माहिती आहे आणि हे सत्य कोणीच नाकारू शकत नाही, हेही मला कळतं. म्हणून माझी शिवसेनेला इतकीच विनंती आहे की हे जे काही खड्डे आहेत माझ्या शरीरावर, ते तुम्ही बुजवून टाका आणि गप्प करा सर्वांना. आपलं वर्षानुवर्षाचं नातं आहे, तुम्ही माझ्यासाठी इतकं नक्कीच करू शकता. मग कदाचित मलिष्काताई आणि लोक सुद्धा म्हणतील, सोनू, माझा फक्त BMC वरच भरोसा आहे. मी टिकावी आणि संपन्न राहावी हीच सर्व मुंबईकरांच्या चरणी प्रार्थना.